तुमचं लहानपण जे होतं ते लहानपण ओढाताणीच्या अवस्थेत गेलं होतं. तुम्हाला असं कधीही वाटलं नाही की आपण शहरात जाऊन डॉक्टरकी करावी, पैसे कमवावेत, मोठं डॉक्टर व्हावं, हे समाजसेवा वगैरे काही नको, हे सतीचं वाण आहे, यांनी चटकेच बसणार आहे? ते खरं म्हणजे आणि याची रिएक्शन घेऊ शकते. पण जेव्हा साधारण मॅट्रिक लावलो आम्ही दोघंही, आणि तेव्हा मी असा विचार केला की बाबा स्वतः डॉक्टर नसताना यांनी एवढं मोठं काम उभं केलं आणि त्यांना एकही डॉक्टर मिळाला नाही. म्हणून अगदी कॅज्युअली आम्ही ठरवलं की आपल्याला जर ॲडमिशन मिळेल तर आपण डॉक्टर होऊ आणि बाबांना मदत करूया. म्हणजे बाबांचा संघर्ष, बाबांचं पूर्वीचं आयुष्य आम्ही जे ऐकलं होतं त्याचे विलासी जीवन होतं. जमीनदार होते, शिकारीचा शौक होता, रेसरची गाडी वगैरे. तर ते सगळं बाबांनी उपभोगल्यानंतर मग उपरती झाली, त्यांना कुष्ठरोगी दिसला आणि आयुष्य पूर्ण बदललं, जाणीवपूर्वक गरिबी स्वीकारली. तर हे दोन्ही आम्ही बघितलं तसं. पण काय असेल काय समूह म्हणजे सांगता येणं कठीण. बाबांचा प्रभाव कसा होता सांगता येणं कठीण आहे की बाबांची काम करण्याची पद्धत आहे ना अतिशय वेगळी होती. म्हणजे कामाचं जे कुष्ठरोग्यांबरोबर बाबांनी जे स्वतः काम केलं, आईने जे स्वतः काम केलं, म्हणजे त्याला खरं म्हणजे. आणि सार्वजनिक संस्थेमध्ये पैशाचा हिशोब कसा ठेवला पाहिजे, कारण दानावर चालायची संस्था पहिल्यांदा. तर एक एक पैशाचा हिशोब झोपायच्या आधी त्यांनी तो रेकॉर्ड केल्याशिवाय बाबा झोपत नव्हते. कुठे गेले, खरेदीला गेले, नागपूरला गेले, कोणी दिलेला पैसा कंदिलाच्या उजेडात का असे ना तो त्यांनी रेकॉर्ड करायचा, आपल्या खिशात ठेवायचा नाही सार्वजनिक. हे त्यांनी गांधीजीपासून शिकले होते ते. पण आम्ही बघितलं ते बाबांचं जे लाईफ संघर्ष आणि ह्या सार्वजनिक जीवनामध्ये पैशाचा विनियोग कसा झाला पाहिजे, डोनरनी कशासाठी पैसा दिला होता, त्याचा गैरवापर नाही झाला पाहिजे. तर या सगळ्याचा नकळत परिणाम आमच्या जीवनावर झाला खरं म्हणजे. मला सांगा, बाबांनी कधी बसवून तुम्हाला असं सांगितलं तुम्ही हे केलं पाहिजेत, हे माझे विचार आहेत, अशा पद्धतीने? म्हणजे बाबांची इच्छा होती की मुलांनी आपल्या कामात पडावं, किंवा आईची इच्छा तर आईला टेन्शन राहायचं की आता बाबांचं नाव होत गेलं, लोकांच्या नजरा लागेल की बाबांची मुलं कसे वागतात आहे. मग त्याचं आम्हाला टेन्शन पण होतं. म्हणजे उगीच जातं, कारण आम्ही तिथे अति असामान्य नव्हतो. जेव्हा मेरिटमध्ये आले नाही का, त्याचं थोडंसं कॉम्प्लेक्स पण होतं आम्हाला, किंवा काही ते उदाहरणं द्यायचे, बघ यांचा मुलगा मेरिटमध्ये आला, हा झाला, तसं झालं. आम्ही म्युन्सिपालिटी शाळेत शिकलो आणि फारसं काही अवाका नव्हतं त्यावेळेला. तर आम्हाला काही फारसं ते सिरियसली वाटत नव्हतं. पण त्याला ॲज अ मॅन, आई वडील आणि त्यांचा तो जो नाव झालं त्यापर्यंत किंवा रेप्युटेशन होतं, त्याला जागतील की नाही मुलं आपले, त्याचं नकळत आईला टेन्शन राहायचं. पण आम्ही काही तेवढं मॅच्युअर नव्हतो त्यावेळेला खरं सांगायचं. पण मग मॅट्रिक झाल्यानंतर असं वाटलं की आपण बाबांना मदत केली पाहिजे. दोघं एकाच वर्गात होतो. म्हणजे बाबांचं नशीब बघ, म्हणजे गरिबी होती, विकास आणि तुमच्यामध्ये 14 महिन्याचं अंतर होतं, फक्त 14 महिन्याचं. आणि मग एकाच वर्गात आम्ही पहिल्या वर्गात म्हणजे काय होती, आनंदवनात खेळायला कोणी नव्हतं. विकासचं नाव टाकलं आणि मी त्याच्याबरोबर नुसतं जात होतं बसायला, माझं नाव नव्हतं टाकलं. आणि पहिलीची परीक्षा दिली, पास झालं, तर गुरुजी म्हणाले हाही पास झालं, याचं नाव आता आपण बॅक डेटने टाकून घेऊ. आणि MBBS पर्यंत दोघंही बरोबर शिकलो. तर मुद्दा असा होता की बाबांच्या त्या आयुष्याचा संघर्षाचा मुख्य बेसिकली. आणि नंतर बाय द टाईम बाबांकडे येणारे लोक, साहित्यिक, पॉलिटिकल, हे अमुक तमुक, ते सगळ्यांचं आम्ही काही दुरून बघत होतो तर त्रयस्थपणे की बाबांची इंटरॅक्शन काय आहे, बाबांना किती लोक मानतात. या तुमच्या साध्या शब्दातून कळत नाहीये ते वडील म्हणजे काय होते. बाबा साधे नव्हते, बाबा फायर होते, बाबा अंगार होते, ते एकदम तापट स्वभावाचे होते. मग हे सगळं काय होतं आम्हाला जरा सांगा, या सगळ्याचा काय परिणाम झाला तुमच्यावर? मी त्यांना सुद्धा विचारणार. बाबा शिस्तप्रिय होते. बाय द टाइम लग्न झालं तेव्हा बाबांचा स्वभाव बदलत गेला होता, नाही ते शांत झाले ते. पण आमच्या लहानपणी आम्ही ते अनुभवलं की बाबांचा तापटपणा, शिस्त. मग आई होती सावरायला, तिच्या मागे घाबरायचं, भद्राच्या मागे बाबांना घाबरत होतं. म्हणजे पण बाबा ते सावरून घ्यायचे. नंतर बाबा संतापी जसे होते तितक्या शांत पण होते ते. म्हणजे मग मुलांना, कारण त्यामुळे ती रिॲक्शन द्यायला खरं म्हणजे बाबांनी असं मनात काही ठेवलं नाही. त्यामुळे बाबांचा स्वभाव हा सगळ्यांना, म्हणजे त्यांनी असंख्य मुलं त्यांना नंतर तयार झाले बाबांचे. पण इतक्या वलयांकित माणसाची मुलं म्हणून वागताना काय टेन्शन असतं? काय कठीण सांगणार, पण खरंच टेन्शन असतं ते. कारण सर्व समाजाच्या नजरा त्यांच्यावर आहे की यांची मुलं आता काय करतात आहे. मी तुला साधं उदाहरण सांगतो. हॉटेलमध्ये जाण्याची आमची ऐपत नव्हती आणि मेडिकल कॉलेजमध्ये गेलो, एकदा चुकून बाराण्याचा डोसा खाल्ला इंडियन कॉफी हाऊसमध्ये नागपूरला. कुठल्या तरी एका माणसाने बघितलं जो बाबांना ओळखणार होता आणि आनंदवनात ती बातमी गेली. तर बाबांनी म्हटलं काही नाही, फक्त त्यांनी विचारलं काय तू या दिवशी इथे डोसा खायला गेला होता का. तर त्याच्यातच आम्हाला वाटलं की आपण काहीतरी चूक केली. म्हणजे हे उगीच झालं, काही नाही, बाबांच्या मनातही नव्हतं ते खरं म्हणजे, कारण बाबांनी सगळे शौक केलेले. पण आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी चूक केली आहे, बाबांच्या पैशाचा अपव्यय केलाय. म्हणजे अशा वातावरणात आम्ही वाढलो खरं म्हणजे. मला तुम्हाला विचारायचं आहे मंदाताई, की बाबांचा प्रभाव यांच्यावर होता, बाबांचा दबाव होता, बाबांची भीती होती, हे सगळं मी समजतो.
पण यांना मागे लपायला साधनाताई तरी होते, आई होती. तुम्हाला तर एका बाजूला बाबा होते, दुसऱ्या बाजूला साधनाताई होत्या. सून म्हणून तुमच्यावर काय दबाव होता का प्रभाव होता, काय होतं ते? माझ्यावरती दबाव पण नव्हता, अजिबातच नव्हता. कारण काय की ताईबाबांनी माझ्यावर भयंकर प्रेम केलं की ही जंगलात जाऊन राहायला तयार झाली, आपल्यापेक्षा कष्टामध्ये जीवन काढते आहे. यात त्यांना इतकं अप्रूप होतं की त्यांनी मला कधी दुखावलं नाही किंवा कधी काही बोललं नाही. मला आठवत आहे की ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये नोकरी करत होते, मी आधी नागपूरला मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून अनॉफिशियल काम करत होते. यात शिक्षण पूर्ण व्हायचं होतं. मला उशीर झाला तर बाबा माझ्यासाठी भाजी करून ठेवत होते की आता ही 2 वाजता येईल तर थंड भाजी नको, म्हणून बाबांनी माझ्यासाठी भाजी करून ठेवलेली आठवते मला. एखाद्याला म्हणजे ते नागपूरला बाबा आले स्वतः जेवण करायचे? हा, नाही करायचे नाही इतर वेळेला बाकी कधीतरी, काही, पण हा कधी कधी करायचे, पण काही गोष्टी त्यांना आवडायच्या करायला. तर ते माझ्यासाठी खास भाजी करून ठेवायचे किंवा वरण फोडणीला घालून ठेवायचे की थंडगारीला खायला लागू नये. 2 वाजता येईल तेव्हा, 2 वाजताच्या नंतर मी यायची 3-3:30ला. ते सगळं आईने संहितामध्ये ते सगळं त्यांनी असं मनमोकळेपणे लिहिलेलं की ते कारण ते किंवा आपण तर कष्ट सहन केले दोघांनी, अगदी समाजाच्या सगळ्या रूढीच्या विरुद्ध जाऊन आनंदावून सुरू केलं. त्या काळामध्ये क्रांतिकारक निर्णय होता तो. आणि आईचं पण नाही का, त्यामुळे ती महामहोपाध्यायाच्या घराण्यातली असून ते सगळं याच्यात. तर त्यानंतर आता प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांना आपण जे कष्ट केले ते त्यांनी भोगू नये, ही नैसर्गिक भावना आहे नाही. आणि इथे काय झालं की एका बाजूला आम्ही निर्णय घेतला तर आनंद, प्रचंड आनंद, आपला मुलगा सामाजिक कार्यात पडला. दुसऱ्या बाजूला की त्याला 6 महिने भेटत नाही, 20-20 वर्ष वीज नाही त्यांना, तर सारखं ते मनामध्ये गिल्ट राहायचा त्यांच्या दोघांचे. तर त्यामुळे तसं नंतर मग बाबा मी म्हटलं बदलले नंतर, त्यांना ते कौतुक, प्रचंड कौतुक होतं त्यांना. बाबांनी पहिल्यांदाच दोघांना स्वतंत्र क्षेत्र दिले. आनंदवन ते त्याच्या ताब्यात देऊन दिलं आणि हेमलकशाला तुम्ही चुका करा, तुम्ही काय करायचं ते करा, पण तुमचं तुम्ही उभं करा. ताईंनी एकाच्यात म्हणूनच ठेवलंय की विकासचं काम पाहिलं की डोळे दिपून जातात आणि प्रकाशचं काम पाहिलं की डोळे उघडतात.